स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन ब्लॉग मध्ये. मी साक्षी आणि गुड मॉर्निंग कर ना श्रेषा. तर आम्ही निघालोय आज बऱ्याच महिन्यांनी, 6 महिने झाले लातूरला चाललोय. आमच्या मामाकडे वगैरे जायचंय. हे बघा मस्तपैकी आंबे वगैरे घेतले. तर एका झाडाखाली बसून आम्ही मस्त आंबे खाल्ले, म्हणजे मीच खाल्ले, श्रेषाने काही खाल्ले नाही. श्रेषासाठी शेव घेतले आणि आता निघालोय. थोडीफार खरेदी करायची शॉपची वगैरे, परत बोलते. तर आम्ही फायनली पोहोचलोय लातूरला. बघा गर्दी, सिग्नल आहे पण चालू नाही आहे, त्याच्यामुळे एवढी गर्दी झाली आहे. बऱ्याच दिवसांनी आलोय. तो पोलीस आहेत फक्त. काय खायचं बघ ना, बिस्किट खा. तुला आणलं आजीने, खा ना. चॉकी दिलं तुला आजीने, कॅडबरी दिली, किटकॅट दिलं बाबा. तिला मी आंघोळ वगैरे घातली नव्हती, मामीकडे जाऊन आंघोळ घातली आणि मनूला पण सोबत घेतलं होतं आम्ही. आणि नंतर इडली खाल्ली. नंतर खरेदीला लागायचं होतं, कारण 3-4 तास जास्त लागणार होते आम्हाला. ही बघा इतकी गर्दी होती ना. आता ना प्लास्टिक खूप महाग झालेलं आहे, सो प्लास्टिक तिथे अवेलेबल नव्हतं. बऱ्याचशा गोष्टी आमच्या घ्यायच्या राहिल्या. आता पुढच्या चक्करला आलं ना तर नक्की बघणार आहे. सो जेवढं होतं तेवढं, जेवढं आम्हाला आठवत होतं, जेवढं आम्ही लिस्ट काढून ठेवली होती तेवढं आम्ही घेतलेलं होतं. आणि खूप जेवढं घ्या ना तेवढं कमी आहे असं मला वाटतं. इतकं सगळं व्हरायटी आहे ना इथे, खूप भयंकर. खूप मोठं शॉप आहे बघा. किती सुंदर असा डॉलचा सेट होता आणि खूप छान छान टॉईज वगैरे आहे मुलांचे, छोटे छोटे. खूप भारी आहे आणि मस्तपैकी ती खरेदी केली आहे. छोटी साईज पण आहे काय? जा मी एक तर सोडतो का, सोडणार तर बस सोड. का जाऊन बघा. झोपलो 5 मिनिटं, मामाकडे बघते, शशांकडे बघते, माझ्याकडे बघते. मी डोळे दाखवून घेतले. वाचायला उठलं बाबा, झोप ना झोप. स्टोरेज. तर आम्ही तिथून 5 वाजताच निघालो होतो आणि मग 7ला पोहोचलो. कारण जे पिकअप केलं होतं का, आता तुम्हाला जसं की दाखवलं, ते त्यांना जायचं होतं भाड्याच्या, म्हणजे भाडं होतं म्हणून. आणि आम्ही दोघांनी मिळून आणि नंतर मग आमच्या कामावरचा जो माणूस आहे त्याने मिळून आम्ही सगळीची सगळी गाडी खाली केली. आता एवढी जाम थकलेली आहे ना. आता काल मी तिकडे होती म्हणून मी काही बोललेलं नाही तर थोडंसं, त्याच्यामुळं मग आता हे बघा, म्हणजे स्ट्रेटनिंग केले केस, पण आता ते कळत झाले. शेवटी ओरिजिनल याच्यावरच येतात ते. पूर्ण स्ट्रेटनिंग केलं होतं बरं का, पण आता वाटत नाही आहे. पूर्ण कर्ल झाले. कशी वाटली माझी हेअरस्टाईल नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि बघा श्रीषा पण झोपली. थोडा वेळ आराम करायचा म्हणते मी. बघू. थ्रेडिंग पण केली सलनला आणि केस पण कट केले. सो एवढा सगळा पसारा आहे आणि स्वयंपाक पण करायचा, आता सगळं करायचं आहे. खूप अति जास्त माल झालेला आहे दुकानात. आणि आता सगळं तो आम्हाला पूर्ण टॅली करून पूर्ण, तरी पण डस्टबिन जे मी घरी घेतले होते का, म्हणजे काय झालं आमच्या इथे कचऱ्याची गाडी येत नाही. सो 2-4 दिवसासाठी मी मोठे मोठे डस्टबिन घेतले होते की बाबा नाही आलं तरी मग कॅरीबॅगमध्ये हे करून रॅप करून त्याच्यामध्ये टाकता येईल आणि गाडी आली की लगेच हे करता येईल. नेमकं त्यांनी डस्टबिन पण दिली नाही. ते डस्टबिन विसरले आणि एक म्हणजे की शॉपसाठी पण आली होती आणि एक घरच्यासाठी पण आणली होती. असो आता पुढच्या चक्करला जर गेलो, आता दीदी वगैरे येणार आहेत उद्या. सो त्यांना आल्यानंतर आम्ही जाणारच आहे मामीची बेड घ्यायला. म्हटलं चला नंतर आणता येईल. सो बघत राहा आणि सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब आवर्जून करा. तर गाईज आत्ता वाजले 10:30 आणि त्यांनी बेडवरून हे आणलं आहे कोल्ड्रिंक्स वगैरे. ते आम्हाला काढून ठेवायचं. तर जाम थकलेली आज माझी ड्युटी लागलेली होती शॉपमध्ये, कारण ते बीडला गेलेले होते. आणि जो माणूस आहे तो पण आता 2 दिवस सुट्टीवर. सो आज खूप जास्त थकलेली आहे मी.
तरी पण आता काढायचं आहे. पटकन असं काढतो आणि झोपायला जातो. आणि हे बघा माझं कार्टून 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 आता तर चला पप्पा कसला व्हिडिओ व्हिडिओग्राफर म्हणजे माझी भाची आहे. सो मॅनेज करून घ्या तुम्ही कसाही व्हिडिओ निघाला तरी. दीदी माझी ब्लॉगर बघा आणि मी लागते मागीचा ब्लॉग घेतोय. करू का बंद फोटो पण काढा. तो त्या शीटवर तुम्ही बसा. आणू तिथं तुम्ही बसा. हिला इकडे बसू द्या. हां तिकडे बस. त्या शीटवर बस तू. अगं फेक ना तिकडे. फेक फेक. हां फेक. फेक फेक. वाव छान छान. दोघांशी शकतो मागचा. इकडे इकडे इकडे. हां हो टाक बाहेर. ओके तर माझी इथे आंघोळ व्हायची राहिली बघा. मला पिंपल आलाय. हां तर हां हां हो तुम्ही दाखवायचंच राहिलं होतं. आता बरेच दिवस झाले पण आज आणू आला म्हणून आम्ही ओपन केलं. कारण इथे सगळा पसारा आहे. म्हणजे दुकानाचा माल आहे. आणि इथे मस्त एन्जॉय चालू आहे. तर आता मी स्वयंपाक करते आंघोळ वगैरे करून. काही तुम्हाला जसं की मी सांगितलं होतं की त्यांनी आंघोळ वगैरे केली पोरींनी. आणि एवढं वाराधून सुटलं ना की त्याच्यात पाणी येऊन साचलेलं आहे बघा. धूळ येऊन साचलेले बघू शकता. एवढं घाण पाणी. तर मी तर बकेटनं टाकलं आपल्या अंगणात. पण नंतर मग ते कामावरचा माणूस आला आणि ते बोललं की मॅडम तुम्ही ते काम करा. पाईप टाका आणि डायरेक्ट बाहेर लावा. एक नंबर जुगाड जमून दिला मला. आणि दाखवते मी तुम्हाला. बघा मी तेवढी मेहनत केली. आणि इथे किती मस्त पाणी चालू आहे बघा पूर्ण फोर्समध्ये. आणि माझ्याच घरात चाललं आहे ते पाणी. म्हणजे की खाली तर सगळे झोपलेले आहे. आणि मी आपली झाडझूड वगैरे करत बसलेली होती. सो बघू आता किती वेळ जाते. हे इकडं दाखव किती सुंदर. असं कर असं कर असं कर असं कर. वाव वाव मागून कर आता मागून. हा बाबू दिल मोडून मोडून दिल ती. खूप सुंदर खूप सुंदर खूप सुंदर. आहा आहा कोणी काढली श्रीषा? कोणी काढून दिली? कोणी काढली? बदमाशी. नको 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 नको. आता मंगळवार होता म्हणून आम्हाला उशीरच झाला होता खरं सांगायचं म्हटलं तर. आणि गेल्या गेल्या तिथे नवरदेवाची आंघोळ चालू होती म्हणून मी पण 2 तांबे टाकले. आणि मग आता माझा लूक काही तुम्हाला बघायला भेटणार नाही कारण व्हिडिओ घेतले पण काय माहिती कसं काय सेव्ह झाले नाही ते. आणि नवरदेव यायला वेळ होता. तेवढं वेळात आम्ही जेवण पण करून घेतलेलं. आणि फायनली 11 वाजता नवरदेव आले. श्रीषाचं खेळून झालं. खूप लेकरं वगैरे चिडचिड करत होते कारण खरंच खूप उशीर झाला होता. आणि 12 वाजता आम्ही घरी यायला निघालो. आणि पोहोचल्यानंतर मी काहीच शूट केलं नाही. डायरेक्ट तुम्हाला आता लग्नातलंच बघायला भेटेल. आणि खूप मस्त अशी हळद झाली. खूप गोड दिसत होते नवरदेव दोघं पण.
इथे पण तुम्हाला माझं थोडंसं लुक बघायला भेटेल आणि बघा शेवटला फोटो पण टाकलेत मी 2 काढलेले. सो जास्त काही मी फोटो वगैरे काढले नाही कारण आपलं लग्न वगैरे मध्ये गेलो ना तर बोलण्यात जास्त वेळ जातो आणि तेच आम्ही केलं. आणि ही साडी बऱ्याच जणांना आवडते. पश्मिना सिल्क आहे. मी दिवाळीला घेतली होती बीडमधून. 5,000 काहीतरी रुपयांची पडली होती मला. खायला दिला असतं कानाडे कापू शकते का? तर इथे आम्ही बनवले मंचुरियन म्हणजे दीदींनी बनवले बघा मस्तपैकी. आणि मी बनवत आहे व्हाईट सॉस पास्ता. एवढा सगळा पसारा आहे हे बघा. का कसे झालेत कसे झालेत छान हा? यम्मी. आमचे मंचुरियन इथे रेडी आहे मस्तपैकी. असा फोटो थंबनेलसाठी. इथे मी केला पास्ता. दूध आहे. श्रीषाचा दूध आलं पण श्रीषा दूध आलं जा. आणू तू थांब आणू. चला तर हा ब्लॉग मी इथेच एंड करते आणि कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आज आहे 14 मे तर उद्या आहे माझा सगळ्यात मस्तपैकी दिवस म्हणजे की 15 मे माझा बड्डे. सो तुमच्याकडून मला माझ्या बड्डेचं गिफ्ट म्हणजे तुम्ही सबस्क्राईब केलेलं असायला हवं. सो हेच मला तुमच्याकडून पाहिजे आणि नवीन ब्लॉगमध्ये भेटूया आपण परत. बाय.